आता लाडक्या बहिणींसाठी आता महत्त्वाची अपडेट आहे, खुशखबर आहे, की भरपूर लाडक्या बहिणींना ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांना पैसे आले नाही, तर त्यांचं त्याच्या पाठीमागचं त्यांना कारणच माहीत नाहीये. आणि मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, की ई-के-वाय-सी मुदतवाढ होणार आहे. बट त्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की खूप साऱ्या लाडक्या बहिणींना बँकबद्दल माहीतच नाहीये, की त्यांना बँकेचा प्रॉब्लेम आहे ॲक्चुअली त्यामुळे त्यांना पैसे येत नाहीयेत. तर तुम्हाला सांगितलं होतं, की बँक म्हणून मी एक हे करा, कमेंट करा. म्हणजे मी तुम्हाला जे आहे, की लवकरात लवकर ते बँकेबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे, की तुम्हाला बँकमध्ये हे जे बँक असणार आहे, त्या बँकामध्ये तुम्हाला पैसे येणार नाही. तर ती बँकांची नावं काय? मी तुम्हाला ते बँक सांगणार आहे आणि तुम्हाला आता मी ते बँकाबद्दल तुमची जी नाव आहे, ते बँक पण सांगतो आणि तुम्हाला ते बँक चेंज करायचं आहे. तर तुम्हाला ते बँक कसं चेंज करायचं असेल आणि त्या बाबतीत तुम्हाला सविस्तर माहिती म्हणजे कसं तुम्ही चेंज करू शकता आणि तुम्हाला पैसे कसं येणार, मी सगळं सविस्तर माहिती त्या बाबतीत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. मग तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त हे कमेंट करा, की बँक चेंज म्हणून कमेंट करा. चेंज बँक किंवा बँक चेंज म्हणून असं कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बँक चेंज कसं करायचं आणि ते तुम्हाला पैसे त्यामध्ये कसं येणार ते सुद्धा मी सांगतो. आता तुम्हाला कोणती बँक आहेत ते जे बंद पैसे येणार त्यामध्ये झालेले आहेत आणि पैसे येणार नाही त्या बँकामध्ये. मी तुम्हाला त्याचा आता तुम्हाला सविस्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही मला पण सपोर्ट करा. जेवढं व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी बनवतोय. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर मेंबरशिप जॉइन करा म्हणजे तुम्हाला लवकर सगळ्यात अगोदर अपडेट मिळत राहणार. जे कोण नवीन असेल तर ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट केलं तरच मला कळणार आहे की केवढ्या लाडक्या बहिणींना ही प्रॉब्लेम चालू आहे. तर आता जर बघितले तर भरपूर लाडक्या बहिणी जी अशा आहेत की आता पाठीमागच्या वेळी त्यांची ई-के-वाय-सी झालेली होती. एकदा ई-के-वाय-सी झालेली आहे, दोनदा ई-के-वाय-सी झालेली आहे, तिसऱ्यांदा पण ई-के-वाय-सी झालेली आहे. मी स्वतः शॉपमध्ये माझं जे शॉप आहे, मी एक-एक लाडक्या बहिणींची 2-2 वेळा के-वाय-सी केलेलं आहे. बाकीच्या सगळ्या लाडक्या बहिणींना तर चालूच आहे. बट असे किती तर लाडकी बहीण आहेत, की त्यांनी 2-2, 3-3 वेळा ई-के-वाय-सी केलेलं आहे. तरी सुद्धा त्यांचा हप्ता जे बंद झालेला आहे आणि त्याचं जे कारण आहे, त्यांनी जे जाऊन आले, त्यांनी ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. तर त्यांना तिथे कारण काय सांगितलेलं आहे, की तुम्ही आय-टी-आर भरत होता. आय-टी-आर कोण भरत होतं? आय-टी-आर तुम्ही एक कोण-कोण मला सांगितलेलं लाडकी बहीण मला किती जण तर कमेंट करून पण सांगितलेले आहेत, की आम्ही आय-टी-आर लोनसाठी काढलं होतं. म्हणजे आय-टी-आर जे भरलं होतं ना लोनसाठी आम्ही लोन जे काढलं होतं त्यासाठी आम्ही आय-टी-आर भरलं होतं. ते पण आय-टी-आर किती भरलं असेल? एका वर्षात 2 वर्षात जर बघितले तर ₹900, ₹1000, ₹500 असं आय-टी-आर भरलेले आहेत लाडकी बहिणींनी एक-एक जण. ते पण त्यांच्या मिस्टरांनी काढलेले. तर ह्या कारणामुळे त्यांना अपात्र करण्याचं कारणच नाहीये ॲक्चुअली. कारण की त्यांनी 2-2 वर्ष झालं, 3-3 वर्ष झाली आय-टी-आर भरायचं बंद केलेलं आहे, नील झालेलं आहे सगळं. तरी सुद्धा त्यांना पैसे यायचं बंद झालेले आहेत. बट ह्यामध्ये तुम्हाला हे का प्रॉब्लेम आलेला आहे? तुम्ही आय-टी-आर बंद झालेला आहे, तरी सुद्धा तुम्हाला का प्रॉब्लेम आलेला आहे? कारण की या बाबतीत कोण सांगितलेलं नाही अजून. बट मी ऑफिसमध्ये जे विचारलं होतं, त्यांनी मला स्पष्ट सांगितले होते, की लाडक्या बहिणी जे आय-टी-आर भरायचं बंद केलेले आहेत आणि त्यांना पैसे बंद झालेले आहेत. तर ते का झालेले आहेत? कारण की त्यांनी डॉक्युमेंट अपडेटच केले नाही. तर म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही डॉक्युमेंट अपडेट करून घ्या आणि ई-के-वाय-सी जे आहे, ती ई-के-वाय-सी तुमची झाली असेल तर तुम्हाला पैसे येणार. बट तुमचं फक्त हे बँकामुळे तुमचा पैसे थांबलेला आहे. तर ही बँकाची जी यादी आहे मी तुम्हाला आता सांगणार आहे आणि जे लाडके बहीण आता तुम्ही जर बघितले तर आदिती तटकरे यांनी लाईव्ह सुद्धा ह्यांनी सांगितलेले आहेत, की ज्या लाडक्या बहिणी निकषमध्ये नसणार आहेत, त्यांना आम्ही त्यांचा जे लाभ आहे ते आम्ही बंद करणार आहे. कारण की जे लाडकी बहीण ई-के-वाय-सी करणारच नाही, त्यांना आम्ही समजणार की त्याला ती गरजू महिला नाहीये, त्याला गरज नाहीये लाडकी बहिणी हे योजनाची, तर म्हणून आम्ही त्यांचं जे लाभ आहे ते बंद करणार आहे. असं त्यांनी भाषणमध्ये सांगितले होते आदित्य तटकरे. तर ह्यामध्ये जर बघितले तर ई-के-वाय-सी ज्यांनी केलीच नाही, तर त्यांचे लाभ बंद झालेले आहेत आता. बट ह्यामध्ये आता कळत येत आहे, की भरपूर अशी लाडकी बहीण आहेत, की त्यांना ओ प्रॉब्लेम आल्यामुळं ई-के-वाय-सी झालं नाही. कारण की त्यांना सर्व्हर डाऊन होतं त्यामुळे ई-के-वाय-सी झालं नाही. कारण की लाडकी बहिणी जी आउटसाइड एरियामध्ये राहतात त्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. कारण की गावामध्ये राहतात तिथं रेंज येत नाही, त्यांनी बाहेर येऊन ई-के-वाय-सी करू शकत नाही, त्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. ही जी कारणे आहेत, ही आता त्यांच्या समोर आलेले आहेत. लाडक्या बहिणींचे जे हे त्यांचं जे मनातलं जे हे बोलणं आहे सगळं त्यांचं जे त्यांच्याबरोबर घडलेलं आहे, ते त्यांना आता शासनाकडे हे त्यांचे जे बोलणं जे आहे, त्यांची जी गोष्ट आहे, ते सगळं आता त्यांच्याकडे जात आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सीला मुदतवाढ त्यांना द्यावंच लागणार आहे आणि त्यांनी देणार पण आहेत आता ई-के-वाय-सी बाबत मुदतवाढ. बट ज्यांची ई-के-वाय-सी होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाही. तर असे जे भरपूर लाडकी बहीण अशी आहेत, की ज्यांच्याकडे काही सुद्धा नाहीये. आय-टी-आर भरायचं तर लांबच आहे, तरी सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे आणि के-वाय-सी 2-3 वेळा के-वाय-सी केलेलं आहे. त्यांचं तरी सुद्धा त्यांचा लाभ बंद झालेला आहे. अशी भरपूर लाडकी बहीण आहेत आणि मी तुम्हाला सांगतो, हे जर चेकिंग त्यांच्याकडनं सरकारकडनं सरळ असली असती, तर मी स्वतः एका घरातले 5 जणांचं मी के-वाय-सी केलेलं आहे आणि एकाच रेशन कार्डवर 5 जणांची नावं होती. त्यांचं मी ई-के-वाय-सी केलंय आणि त्या 5 जणांना सगळ्यांना हप्ता आलेला आहे.
मी असं म्हणत नाहीये की त्यांचा लाभ बंद व्हावा, त्यांचा 5 जणांना लाभ बंद व्हावा असं म्हणत नाहीये. बट त्या 5 जणांना एकत्र जर हप्ता देत असेल, तर मग ते निकषमध्ये का नाहीये? मग बाकीची लाडकी बहीण जे गरजू महिला आहेत, त्या लाडक्या बहिणींना का लाभ भेटत नाहीये? तर अशा लाडक्या बहिणींना सरकारला एकच विनंती आहे, तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणींना जेवढी के-वाय-सी केले असेल, तर त्या सर्व लाडक्या बहिणींना तुम्ही हप्ता चालू करावा आणि त्या लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ जे आहे ते लाभ भेटावा. तर आता मी लाडकी बहीण आहेत, त्यांचं मुख्य मेन कारण म्हणजे त्यांचं बँकेचं सुद्धा प्रॉब्लेम आहे. कारण की त्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, बट त्यांना पैसे आले नाही. तर त्यामध्ये जर बघितले तर भरपूर लाडक्या बहिणींना या बाबतीत त्यांना काय माहीतच नाहीये, की त्यांचं बँकेचं काय नेमकं प्रॉब्लेम झालेला आहे. त्यांच्या बँकेमध्ये का पैसे येत नाहीये. त्यांचं जर बँकेमध्ये जर बघितले तर लाडक्या बहिणींना मी तुम्हाला सांगतो, आता खूप सारे असे लाडकी बहीण आहेत मी ज्यांना बघितलेलं आहे, की त्यांनी आता तुम्हाला जे ₹1500 महिन्याचा जे लाभ येतोय, तर तुम्ही ते फक्त महिना टू महिन्याला तुम्ही पैसे काढून घेताय. बट त्यामध्ये तुम्ही पैसे काढ-घाल करत नाही. तर तुम्ही काढून घेताय प्रत्येक महिन्याला तुमचं एक ट्रान्झॅक्शन होतो ते मान्य आहे. बट प्रत्येक बँकाचा एक रूल असतो 45 दिवसमध्ये अकाउंट फ्रीज होतोय. 45 दिवसमध्ये अकाउंट फ्रीज का होतोय? तुम्ही जर पैशाचं ट्रान्झॅक्शन केला नाही तर अकाउंटमध्ये, तर तुमचं पैशाचं जे बँक अकाउंट जे आहे, तुमचं ते बँक अकाउंट फ्रीज होतो. फ्रीज म्हणजे की तुमचं अकाउंट चालू आहे, बट त्यामध्ये तुमचं पैसे काढ-घाल करता येणार नाही आणि तुम्हाला पैसे येणार पण नाही त्यामध्ये. हे प्रॉब्लेम बँकेकडचा हे रूल असतो. त्यामुळं लाडक्या बहिणी ज्या आहेत, की तुम्ही पैसे कधी-कधी लाडक्या बहिणीचा जे हप्ता आहे, ते महिना टू प्रत्येक महिन्याला करेक्ट टाईमावर येत नाही. कधी-कधी 2-2 महिने लेट पण होतोय लाडक्या बहिणीचा हप्ता यायला. तर तुम्ही एक महिना जरी झाला किंवा 15-20 दिवस जरी झालं, तर तुम्ही तुमच्या बँकमध्ये पैसे ट्रान्सफर काढ-घाल किंवा एक ₹100 तरी काढ-घाल तुम्ही करायला पाहिजे. जर समजा तुम्हाला बँक लांब पडत असेल करायला वगैरे, तर तुमच्या जवळपास जे सेतू केंद्र वगैरे, माहिती सेवा केंद्र, सेंटर वगैरे असेल, तर तुमची तुम्ही बँक पुस्तक घेऊन जाऊन तुम्ही तिथं सांगायचं आहे, की आमचे ₹200 ह्या बँकमध्ये ट्रान्सफर करा. तिथं ट्रान्सफर करतील त्यांनी. मग तुमचं हे ट्रान्झॅक्शन पण होतं, तुमचं अकाउंट चालू राहणार. बट भरपूर लाडक्या बहिणी जी आहेत, की ह्यांना प्रोसेस माहीतच नाहीये. तर तुम्ही त्यामुळं ते ट्रान्झॅक्शन होत नाही, त्यामुळे तुमचा अकाउंट बंद होतो. बट आता लाडक्या बहिणींनो, आता मेन म्हणजे जर बघितलं तर मुद्दा ह्यामध्ये काय आहे, की लाडक्या बहिणींसाठी जर बघितले तर बँक जे आहेत, की कोणती बँक आहेत ती आणि कोणती बँक नसणार आहेत, की ज्यामध्ये चालणार नाही पैसे यायला वगैरे सुरुवातची आहे. तर ते आता मी तुम्हाला बँक जी आहे, ती बँकाची तुम्हाला मी आता यादी सांगणार आहे, की कोणती बँकमध्ये तुम्हाला चालणार आहे आणि कोणत्या बँकमध्ये नाही. तर आता बघा लाडक्या बहिणींनो, तर बघितले तर भरपूर लाडक्या बहिणींना हे माहीतच नाही. मी तुम्हाला सांगतो. स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक तुम्हाला चालणार आहे. पैसे येण्यासाठी तुम्हाला बँक हे काही प्रॉब्लेम येणार नाही. बँक ऑफ बडोदा, त्यानंतरनं पंजाब नॅशनल बँक ही बँक पण चालणार आहे. त्यानंतरनं तुम्हाला चालणार आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेबद्दल मी तुम्हाला एक प्रॉब्लेम आहे ते मी तुम्हाला सांगतो ते पण तुम्हाला. पण त्याच्या पुढे जे तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला असेल, तर हे व्हिडिओ खूप मोठा झालेला पण होता आणि त्यामुळे मी पार्ट 2 ह्यामध्ये डिव्हाईड केलेला आहे. कारण की ते जरा प्रॉब्लेम आलं होतं. त्यामुळे मी पार्ट 2 डिव्हाईड केलेला आहे. पार्ट 2 लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओमध्ये अपलोड येईल आपल्या चॅनलवर. तुम्ही पार्ट 2 बघण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि पार्ट 2 आता तुम्हाला लवकरात लवकर अपडेट येईल. तर तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन ऑल केल्यावर तुम्हाला लगेच कळेलच. धन्यवाद.